माऊलीजी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्वांना जय शिवराय. बोला. तुम्ही बोलला. आपल्या सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत. 4 दिवसापूर्वी देखील जुन्नर या ठिकाणी आम्ही तुमच्याशी संतोष दादाने आम्ही बोललेलो होतो. विषय सगळ्यांना सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. साधारणतः ऑक्टोबर 2024मध्ये जुन्नर बाजार समितीच्या उपबाजार नारायणगाव आयोगासाठी जागा घेण्याचा प्रस्ताव आणि विषय आलेला होता आणि त्याला आम्ही संचालकांनी विरोध केलेला होता त्या जागेला. आणि तो विषय मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत किंवा जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला होता आणि त्यावेळेला जवळजवळ तो विषय रद्द झाला अशा प्रकारची माहिती आपल्यासहित सगळ्यांना ती मिळालेली होती. मला वाटतं एका आपल्याच कुणाच्या तरी बाईटमध्ये आदरणीय सभापती महोदयांनी सांगितलेलं होतं की तो विषय आता स्थगित झालेला आहे. अशा प्रकारची बाईट आपल्या कुणाच्या तरी चॅनलला आहे आणि आम्हालाही तसं वाटलं होतं. पण तरीसुद्धा काही शंका नको म्हणून मी स्वतः आम्ही तिघांच्या नावाने पत्र दिलेलं होतं. 21 जानेवारी 2025ला काही 4-5 मुद्द्यांवरती आम्ही पत्र दिलेलं होतं की बाबा त्या जागेचं काय झालं, कोल्ड स्टोरेज किंवा नवीन जागेमध्ये आपण काही प्रस्ताव केलेला असेल तर त्याची माहिती आम्हाला मिळावी. आणि काही पावत्यांच्या संदर्भात मी लेखी मागणी केलेली होती. 21 जानेवारी 2025ला ते पत्र दिलं होतं. मला त्याचं काही उत्तर मिळालं नाही म्हणून पुन्हा एकदा मी 17 फेब्रुवारी 2025ला देखील पुन्हा पत्र दिलं. पण त्याच्यामध्ये देखील मी हा मुद्दा मांडलेला होता की ऑक्टोबर 2024ला जागेचा जो विषय झाला होता त्याचं पुढं काय झालं याची लेखी माहिती मिळावी. परंतु तशा प्रकारची लेखी माहिती काय मला स्पष्टपणाने काही दिलेली नव्हती. आणि नेमकं आता उद्याची मीटिंग म्हणजे साधारणतः 13-14 तारखेला आम्हाला या महिन्यातल्या मासिक मीटिंगचा अजेंडा मिळाला आणि त्या अजेंड्यावरती 11 नंबरचा विषय होता की नारायणगाव उपबाजारासाठी माननीय पणन संचालक यांनी आपल्याला जागा खरेदीस मान्यता दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये विचारविनिमय करणे अशा प्रकारचा त्याच्यावर अजेंड्यावरती विषय आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हा प्रस्ताव पुढे गेला आहे आणि त्याला सन्माननीय पणन संचालकांनी मान्यता दिलेली आहे. आणि मग आम्ही त्याच्यावरती माहिती घेण्याला सुरुवात केली. मी स्वतः सन्माननीय सचिव कवडे साहेब यांना ते विचारून तो आदेश देखील घेतला आणि त्या आदेशामध्ये स्पष्ट होतं. तर मग त्यावेळेला तो आदेश घेतल्यानंतर आम्ही पुढे सुरुवात केली. आम्ही त्याच्यावरती आमचा जो विरोध होता तो कालही होता, आजही आणि उद्या असणार आहे. आणि मग त्याच्यावरती सन्माननीय तालुक्यातल्या सगळ्या प्रतिनिधींना मग आशाताई असतील, शरददादा सोनवणे असतील, अमोलजी कोले असतील, अतुलजी बेनके असतील, सत्यतेलदादा शेरकर असतील, ही मंडळी तालुक्यातल्या विकासातले प्रमुख घटक आहेत म्हणून यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं. आणि त्या निवेदनाच्या संदर्भानं की आपल्याकडे 13 एकर जागा विनावापर पडून असताना नवीन जागा घेऊ नये ही आमची काही संचालकांची मागणी आहे. त्या मागणीवरती आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत. आणि मग ताईची आमची चर्चा झाली. पणन संचालकांचं परवा मला वाटतं ताईंनी अपॉइंटमेंट घेतली. काल आम्ही स्वतः मी आणि संतोषदादा, ताई, संतोष नाना, रामभाऊजी आम्ही सगळेजण तिथे गेलो. पणन संचालकांना आमचं तक्रार देखील दाखल केली आणि त्याच्यानंतर पणन संचालकांनी लगेच DDRला एक पत्र काढलं आणि या संदर्भामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा अशा प्रकारचं पत्र दिलं. DDR जगताप साहेब मला वाटतं काही कारणास्तव रजेवर आहे, ट्रेनिंगला आहेत. त्यांचा चार्ज तावरे साहेबांकडे. त्यांच्याशी आशाताई तिथं नसताना देखील फोनवर बोलल्या आणि ताई फोनवर बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की ताई मी 100% ते देखील मला वाटतं मुंबईला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले होते. परंतु त्यांनी सांगितलं की 100% हा विषय एक तर मी रद्द करायला लावतो, किंबहुना या संदर्भामध्ये चौकशी अहवाल आमच्याकडे सादर करण्यास सांगतो. तर आज सकाळी सन्माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कार्यालयाकडून आम्हाला देखील पत्र आलेलं आहे आणि आपल्या बाजार समितीला देखील एक पत्र आले आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अर्थात ERला देखील एक पत्र आले की जागा खरेदीच्या विषयाच्या या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून आम्ही जे काही 10 मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत तर त्या 10 मुद्द्यांच्या वरती सखोल चौकशी करून आमच्या कार्यालयास अहवाल सादर करण्यात यावा अशा प्रकारचा पत्र सन्माननीय DDR कार्यालयाने ERला दिलेलं आहे आणि ते माहितीसाठी आम्हाला आशाताईला देखील दिलेलं आहे. दरम्यान आज सकाळी साधारणतः मला वाटतं 10 वाजताच्या दरम्यान सन्माननीय सचिव रुपेश कवडे साहेबांचा फोन आला की आपण उद्याची मासिक मीटिंग रद्द केलेली आहे. पण या सगळ्यामध्ये काल 2-3 दिवसापासून तालुक्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की ही जागा आपल्याकडे 13 एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा खरेदी करू नये असा एक सूर समाज माध्यमांवरती देखील तो आला
आणि मग आता उद्याची मीटिंग रद्द केलेली आहे, तर मग त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांशी बोलावं म्हणून आपल्या सगळ्यांना बोलावलेलं आहे. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा सगळा इतिवृत्तांत मी आपल्याला सांगितलेला आहे. आता आपले प्रश्न काय असतील तर आपण विचार. बोला. पण संचालकांनी जो आदेश दिलेला आहे, कारण की 2-3 दिवसांपूर्वी यांनी जी पत्रकार परिषद केली त्याच्यामध्ये यांनी असा आरोप केले की इतर काही निर्णय आहे जे नीताचे पण संचालक घेत नाही, त्याच्यावर निर्णय घेत नाही आणि जागा खरेदीच्या याच्यामध्ये पटकन निर्णय देतात. तुम्ही याकडे कसं पाहता? 100% काल आशाताई स्वतः बोलल्यात तिथं कार्यालयामध्ये देखील ताईने, आणि आम्ही संचालक म्हणून त्यांना सांगितलं ना की आमच्या कार्यालयाचे अनेक विकास कामांचे प्रस्ताव आपल्याकडे आहेत. जवळजवळ 2-2 वर्ष ताई आपले विकास कामांचे प्रस्ताव आहेत. आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं जातं की पणनची मंजुरी नाही मिळाली, पणनची मंजुरी नाही मिळाली. पण हा प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात तिकडे गेला आहे आणि लगेच 13 मार्चला मंजूर झाला आहे. तर याच्यामध्ये निश्चितपणानं काही काळबेर असेल आम्ही असं म्हणालो होतो आणि त्याच्यावरती आम्ही आजही ठाम आहोत. तुम्ही स्वतः गेलो होता ताई, काय तुम्हाला अनुभव काय आहे ना त्या ठिकाणी? विकास रसाळ हे आपले त्या ठिकाणचे असणारे पणनचे संचालक आहेत आणि त्यामुळे परवा ज्यावेळी पत्र माऊलींनी मला दिलं की ताई तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, हे जे शेतकऱ्यांच्या हिताचा विरोधात चाललेलं आहे हे वातावरण आणि ह्या गोष्टी आपल्याला पसणाऱ्या नाहीत, तर आपण यावं. तर मी बाकीच्या कार्यक्रमांना फाटा दिला आणि त्या ठिकाणी सर्वात प्रथम अपॉइंटमेंट घेणं गरजेचं होतं. म्हणून मी विकास रसाळ हे आपले पणन संचालक आहे त्यांना फोन केला की रसाळ साहेब मला उद्या तुम्हाला भेटायचं आहे. म्हटले ताई काय आहे? म्हटलं विषय कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा आहे आणि मला आपली वेळ हवी आहे जेणेकरून आम्हाला तुमच्याशी बोलता यावं आणि आमचं म्हणणं मांडता यावं. तर ते म्हणाले ताई मी मुंबईकडे जाणार आहे पण 4 आणि 5च्या मध्ये चालेल. मी म्हटलं वेळेचं काय नाही, वेळ कोणतीही चालेल, आम्हाला यायचं आहे. त्यांनी 4ची वेळ मला दिली आणि त्या पद्धतीने सगळेजण म्हणजे या ठिकाणी आक्रमक असणारे नेहमीचे तुम्हाला माहिती आहे की रामभाऊ, पुन्हा वरपे, नाना आणि सगळेच म्हणजे संतोष भाऊ, माऊली हे सगळेजण तिकडे आले आणि 4 वाजता मला जॉईन झाले. 4च्या नंतर आम्ही तिथे गेलो. त्यावेळी मी त्यांना हेच सांगितलं की ही परमिशन तुम्ही दिली कशी? कारण जर संस्थेकडे जागा आहे, 13 एकर जागा असताना देखील तुम्ही त्यांना जागा खरेदीची परमिशन देता, हा परमिशन द्यायचा अधिकार आहे का? ते म्हणाले की ताई तुम्ही आलायत ना, निश्चितपणाने मी तातडीने, मी म्हटलं तातडीने तुम्ही सांगाल पण मीटिंग उद्याच आहे, परवा मीटिंग आहे, उद्याच्या एका दिवसात तुम्ही केलं नाही तर मग आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल आणि ते सर्वपक्षीय असणार, ते शेतकऱ्यांच्या हिताचं असणार आणि ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही होऊच नाही, तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे का बरोबर, ते तुम्ही तपासून घेऊन पहिलंच करायला पाहिजे होतं. त्यांनी मग तातडीने सांगितलं की मी म्हटलं मग आम्हाला लेखी पत्र पाहिजे. स्वतः संतोष भाऊ आणि माऊली पण म्हणाले की लेखी मिळालं तर जास्त बरं राहील. आम्ही स्वतः बाय हँड ते पत्र DDR कडे घेऊन गेलो. तर असं कळलं की DDRचा चार्ज, कारण DDR जगताप हे 8 दिवस ट्रेनिंगला यशदाला आहेत आणि त्यांचा चार्ज बाळासाहेब यांच्याकडे आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलं, त्यांना फोन केला तर ते म्हणाले हायकोर्टात काही काम असल्यामुळे मी इकडे आलेलो आहे. काय विषय होता? तर मी त्यांना विषय सगळा समजावून सांगितला, असं असं आहे आणि तिथल्या असणाऱ्या व्यक्तीकडे पत्र सुपूर्द केलं आणि त्यांना सांगितलं की ते म्हणाले मला तरी असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे का ह्या खरेदीचं परमिशन देण्याचा अधिकार पणन संचालकाला नाही, हा मोठा व्यवहार आहे. तर मी म्हटलं ते आता तुम्ही तपासून काढा, आम्ही पण काढतो, कारण आम्ही GR काढतो, तुम्ही पण काढा तुमच्या ऑफिसकडे. ते म्हणाले ताई मी किती उशीर झाला रात्री तरी सकाळी 10 वाजता आपल्याशी संपर्क साधतो. त्या पद्धतीने सकाळी माऊलींनी मला फोन केला 10 वाजता. मी त्यांना 10:30 वाजता फोन केला की तुम्ही पत्रक काढणार आहेत की नाही, कारण त्यांनी भले मीटिंग रद्द केली पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. कारण जागा खरेदी झाल्या पाहिजेत, कुठे झाल्या पाहिजेत, जिथे नाही किंवा जिथे गरज आहे, निकड आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, तो स्टोरेज खोलायचं आहे, शेतकऱ्यांना काय समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. कारण 8 वर्षापूर्वी याच बाजार समितीच्या संपूर्ण तारा लोंबकळत असणाऱ्या MSCBच्या त्या काढण्यासाठी 65 लाख रुपये आपण नियोजनमधून आणले. खासदार आढळराव, आम्ही
खासदारांनी पत्र दिलं, पण पुरा फॉलोअप करून या ठिकाणी ग्रामपंचायत वारुवाडीच्या सोबतीने आपण ते काम करून देखील घेतलं. मग हा विषय एवढा का वाटावा की जिथे सगळे शेतकरी नाराज आहेत, सगळ्यांची नाराजी आहे. आता काल प्रियंका ते म्हणाल्या की मी राजीनामा देऊन टाकते. राजीनामा देणं हा याच्यावरचा पर्याय नाही असं मला तरी वाटतं. लोकप्रतिनिधी ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आपण तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की मला म्हणजे असं वाटलं की त्यांनी निदान आपली भावना व्यक्त केली. तसंच मरवळ माझ्याबरोबर परवा होता, तर त्याला देखील मी म्हटलं, गांजळे होते, नाना होते, आम्ही तिकडे त्या पट्ट्यात कार्यक्रमाला होतो, 2 दिवस आमच्या चर्चा चालू आहेत. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं हित जोपासलं पाहिजे. जिथे शासन म्हणते की 1 रुपये दराने जमीन खरेदीला परमिशन मिळेल, शासन तुम्हाला देऊ करते, तुम्ही तुमच्याकडे असणारं वापरात आणून दुसरी मागणी केली तर आमचं काही म्हणणं नव्हतं. परंतु इथे चाललेला हा गोंधळ कागदावर आला पाहिजे. कारण यांचा काय भरोसा, उद्या मीटिंग रद्द करतील, पुन्हा 7 दिवसांनी लावतील. कारण शेवटी तर त्यांचा अधिकार आहे, मार्केट कमिटीचा अधिकार आहे. आणि म्हणून मार्केट चेअरमॅननी जर पुन्हा तो खेळ मांडला तर मग आपण काय करणार. त्यासाठी त्यांना म्हटलं, सर तुम्ही म्हटला होतात की मी कायद्यात बसवून पत्रच देतो, आणि त्या पद्धतीने त्यांनी बघा हे जे तुम्हाला पत्र दिसतंय त्या पत्रामध्ये मुद्दे घालून की माझं नाव आहे, माऊलीचं आहे, की या ठिकाणी मंडळाचे जे सदस्य आहेत म्हणजे संतोष भाऊ असतील, प्रियंका त्या असतील, ह्या लोकांचं जे मत आहे त्या मताला अनुसरून ते मुद्दे त्यांनी 10 दिले, त्या मुद्द्याची त्यांनी उत्तरं द्यायचे, खुलासा करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो विषय घ्यायचा नाही. आणि म्हणून कुठेतरी आता आम्हाला एक अपेक्षा वाटते की काल जे आम्ही म्हटलो की तुम्ही जे हे परमिशन दिलं ना, पणन संचालक विकास रसाळ यांना मी जे म्हटलं तिथे सगळेच होते, त्यांच्या त्या पवार मॅडम पण होत्या, त्यांनी त्यांना बोलवलं होतं पत्र टाईप करायसाठी. मी म्हटलं पैसे घेऊन या परमिशन तुम्ही दिलेल्या आहेत असं आमचं म्हणणं आहे, असं आमच्या संचालकांचं देखील म्हणणं आहे. म्हणजे हे सुद्धा त्यांच्या समोरच सांगितलं, मागून बोलून नाही सांगितलं, परंतु ते कुठेतरी भेदरले, त्यांच्या लक्षात आलं. आणि मी त्यांना एवढंही सांगितलं की याच्याबाबत तुम्हाला देणं आमचं कर्तव्य आहे पहिलं, कारण सुरुवात करायचं स्टेप चढायची असते, डायरेक्ट वरती उडी मारायची नसते. तर मी ठरवलं असतं तर मंत्र्याकडे जाऊन बसली असती, पण त्याची पहिली स्टेप आहे की तुम्हाला पहिलं विचारलं पाहिजे तुम्ही काही करताय की नाही करताय. तुम्ही म्हणाला असतात कदाचित तुम्ही आमच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे होतं, ते आम्ही कमी पडलो असं सिद्ध होईल. आणि म्हणून म्हटलं मागचा अनुभव आम्हाला फार कडू आहे बाजार समितीच्या बाबतीत. आणि आत्ताच्या वेळीसुद्धा गायरान सावरगाव जेव्हा मागच्या टर्ममध्ये चेअरमॅन रघुनाथ शेठ होते तेव्हा आम्ही जागा पाहायला देखील गेलो होतो, कारण सावरगावचं गायरान होतं. आणि रामभाऊजी खरंच ती जागा टॅमॅटोच्या मार्केटच्या दृष्टीने खूप चांगली होती, अगदी वाणीसाहेबांच्या बंगल्याच्या पुढेच होती ती, आणि मग ते पण बघून आलो होतो. मग इथे आपल्याकडे जागा आहे, शासन जागा द्यायला तयार आहे. इथे हिवऱ्यामध्ये आहे, यांच्या मांजरवाडीमध्ये आहे, खोडदमध्ये आहे, येडगावमध्ये आहे, तुमच्या खानापूरमध्ये आहे. मग एवढ्याच ठिकाणी असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करायला आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहोत. पण शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचं नुकसान करून एवढे कोट्यावधी रुपये, कारण 28 कोटी समथिंग लक्ष रुपये नुसते जागेचं झालं, पण पूर्ण होत असताना ते 44 कोटीवर जाणार आहे. आणि एवढा मोठा होणारा कारभार आपल्या डोळ्यासमोर जर होत असेल आणि आपण गप्प बसणार असू तर हे काय बरोबर नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी कालची 24 तासाची आमची ही धावपळ आहे. आणि त्या 24 तासाच्या धावपळीमध्ये निश्चितपणाने पणन संचालक असतील, परंतु मी बाळासाहेबांचे आभार मानेन. टावरे साहेबांनी इतका प्रामाणिकपणा दाखवला की जर असा प्रामाणिकपणा प्रत्येकाने जर दाखवायचं ठरवलं तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. एका दिवसात त्यांनी जसं तातडीने इथे काहीतरी जन आंदोलन होईल, उद्रेक होईल, तो होऊ नये, शेतकरी भरसटला जाऊ नये याची काळजी घेतली. आणि तातडीने आलं, मुंबईला असणारा माणूस रात्री येतो काय किती वाजता आलं मला माहीत नाही, पण त्यांनी त्यांची कामगिरी अगदी 11 वाजता चोख बजावली. आणि त्यांनी हे सांगितलं मला सकाळी की मी त्यांना स्पष्ट सांगितलंय की ही मीटिंग कॅन्सल करा. त्या सचिवाला त्यांनी काल संध्याकाळी पण शोधलं, काल संध्याकाळी त्याने फोन बंद करून ठेवला होता. कोण आहे तो सचिव तुमचे? कवडे, रुपेश कवडे. त्यांनी फोनच बंद करून ठेवला, बरोबर ना रामभाऊजी. आणि म्हणून मला तर शंका येत होती की जर व्यवहार झालेला आहे तर हे काय कधी काही करू शकतात. परंतु सकाळी बाळासाहेब टावरेंनी सांगितलं, ताई मी स्वतः सांगितलंय की ही मीटिंग आणि या मीटिंगमध्ये विषय होता कामा नये जोपर्यंत तुम्ही आम्हाला अहवाल सादर करणार नाही. हे त्यांना फोनवर देखील सांगितलं,
सचिवालाही सांगितलं, चेअरमॅनला सांगितलं आणि पत्र काढून तातडीने ARला सगळ्यांना पाठवण्याची व्यवस्था संस्थेला म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील त्यांनी तातडीने केली. त्यांनी मागितलेले मुद्दे आणि मुळात खरोखरच पेच आमच्याकडे असं आहे, आम्ही पालकमंत्र्यांच्या इथे सुद्धा पत्र दिलेलं आहे. कारण आपले रौंदळ साहेब आहेत, त्यांना पण म्हटलं की तुम्ही पण काढा आणि पहा की यांना किती अधिकार आहे, ते कसला वापर करताय आणि कुणासाठी करताय हे शोध झाला पाहिजे. अन्यथा जर हे ते थांबवलं नसतं तर उद्या आंदोलन हे ठरलेलंच होतं. ते जनतेचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी, शेतकरीच आणि आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, आम्ही सगळे रस्त्यावर येणार आहोत. पण संचालकांनी हे जो आदेश दिलेला आहे तो ते घ्यायला त्यांना अधिकारच नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं नाहीये, माझं म्हणणं नाही. त्यांच्यात चाललेलं जे आहे की तो अधिकार आहे की नाही कितीपर्यंतचा आहे. कारण रकमा असतात ना की बाबा 5 कोटीचा आहे, 50 लाखाचा आहे की 1000 कोटीचा आहे, हे सगळं शोधायला त्याचा GR आहे ना. नवीन आपण जुन्या GRला दाखवत बसलो तर चालणार नाही. कदाचित एखादा नवीन GR आला असेल, मग म्हणून तो त्यांनी तपासावा, तो अधिकार त्यांचा आहे. मग मान्यता कशी काय दिली? आधी तपासला होता का? तपासला असेल तर मग आम्हाला द्या म्हटलं आम्ही. म्हणजे आम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून आपल्या शेतकऱ्यांचं हित कसं जोपासता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण संचालकांनी पैसे घेऊन हा आदेश दिला असं तुम्ही त्याच्या तोंडावरच आरोप केला. काय म्हटले ते? मग ते काय म्हणणार होते? त्यांनी पत्र काढलं नसतं तर आम्हाला तर असंच वाटलं असतं की हे उद्याचं आपल्याला रान पेटवावं लागेल. परंतु त्यांनी तातडीने त्या पवार मॅडमला बोलवलं आणि DDRला पत्र द्यायला लगेच तयारी दाखवली. ते पत्र देखील संतोष भाऊ तिथेच बसला, माऊली सुद्धा तिथेच थांबले आणि ताबडतोब ते पत्र करून घेतलं 5 वाजता. आणि 5:30 वाजता आम्ही DDR ऑफिसला गेलो आणि तिथे दोघेही नसताना म्हणजे जो मूळ आहे ते जगतापही नव्हते आणि बाळासाहेबही नव्हते ज्यांच्याकडे चार्ज होता, पण त्यांनी देखील आज जी भूमिका बजावली असं जर कळलं तर निश्चितपणाने बाळासाहेब टावरेंचं जसं आम्ही कौतुक करतोय, उद्याच्या काळामध्ये जर न्याय या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार असेल तर संचालकांचं जाऊन स्वतः स्वागत करून स्वतः त्यांना या ठिकाणी बोलवून आम्ही त्यांचा सन्मान करू. बाजार समितीला जागेची आवश्यकता आहे, बाजार समितीकडे पैसे देखील भरपूर आहेत, आवश्यकता आहे तर ती जागा घ्यायला हरकत काय? जागा इथे आहे ऑलरेडी 13 एकर आणि ती तशीच पडून आहे आणि मग त्या जागेचा वापर करा आणि दुसऱ्या जागेची मागणी करा शासनाकडनं. सांगितलं तुम्हाला एवढ्या गायरानं एवढी जागा इथे आहे शासनाकडे, शासनाने दिली नाही, आपण प्रयत्नच केला नाही तर मग आपण दोषी आहोत किंवा सरकार दोषी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या क्षेत्रामध्ये गायरान उपलब्ध नाही त्यामुळे तीच जागा घेणं. मग त्यांच्याकडून लेखी घ्या, म्हणणं घ्या त्यांचं, त्यांनी लेखी द्यावं ना. आम्ही तुमच्या समोर लेखी आलो की नाही, त्यांनी पण लेखी प्रश्न द्यावं. असा आहे, त्यांनी म्हटलं की ह्या क्षेत्रात उपलब्ध नाही. वारुळवाडीमध्येच गायरान पाहिजे असं काही नाही ना. वारुळवाडीच्या शेजारी मांजरवाडी आहे, जेवढी वारुळवाडी आणि मार्केट लांब आहे तेवढीच मांजरवाडी आहे, तेवढंच येडगाव आहे. म्हणजे बाजार समिती इथेच पाहिजे, स्पॉटवर पाहिजे. हे काय चहाचं दुकान नाही ना की नाक्यावरच पाहिजे का जिथे माझा चहा विकला जाईल. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. बाजार संकुल थोडंसं लांब जरी असलं पण शेतकऱ्यांच्या हिताचं असलं, शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा तिथे देता आल्या पाहिजे, ट्रॅफिक जाम नाही झालं पाहिजे, अशा ठिकाणी जर असेल तर थोडंसं चालतं ना. आता मुंबईची बाजार समिती पहिली क्रॉफर्ड मार्केटला होती, कालांतराने मुंबईचं लोकसंख्या वाढली ती वाशीला आली, आता वाशीची ती उरणकडे शिफ्ट होते असं कळतंय. म्हणजे बाजार समिती प्राईम स्पॉटलाच पाहिजे किंवा जवळच पाहिजे शहराच्या, असं काय नाही. उलट शहराच्या लांब हवी, हा बेसिक नियम आहे. का तर सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये, सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, ट्रान्सपोर्टेशन इझी व्हावं. आणि आता दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही म्हणालात पैसे शिल्लक आहेत पण आपल्याकडे जागाही शिल्लक आहे ना. नाही असू दे, आपल्याकडे 13 एकर जागा नारंगाव उपबाजारासाठी शिल्लकच आहे. आमचं म्हणणं तेच आहे. मागचे 2 वर्ष तुम्ही प्रियांका ताईंना विचारा किंवा संतोष दादा, सगळ्या संचालकांना विचारा. प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही स्वतः की आपण या 13 एकरमध्ये काय प्लॅन केला आहे तो आम्हाला संचालकांना कळू द्या, काय आमच्याकडे द्या. आम्ही पण आमच्याही काही ओळखीत किंवा आमचेच काही संबंध आहेत त्या माध्यमातून मंजुरीसाठी आपण जाऊ. TP प्लॅन जर असेल तर तो आम्हाला दाखवा. कोणत्याही प्रकारचा प्लॅन त्याच्यातला दिसत नाही. मग आता जर त्याच्यात काहीच केलं नाही तर नवी जागा का घ्यावी एवढाच आमचा मुद्दा आहे. आपल्याकडे जागा उपलब्ध असताना तुम्ही जर दुसरी जागा घ्यायला निघाले ते चुकीचं. घेतली तर काय हरकत आहे असं बी ते युक्तिवाद करतील. बाजार समिती ही काय रिअल इस्टेटचा धंदा करणारी संस्था नाही.
ज्याला खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा त्यांनी ते करावं, त्याच्यासाठी स्वतंत्र त्याच्या यंत्रणा आहे. पैशाने करावं. नाही, गुंतवणूक हा गुंतवणूक काय आता विषय येत येतो? नाही, कारण शासनाने 1 रुपयात तुम्हाला बाजार समितीला जागा देऊ केली, त्याच्यामुळे गुंतवणूक करावी तर अशा ॲसेटवर करावी की ज्याच्यातून शेतकऱ्यांना काहीतरी 2 रुपये मिळतील. प्रोसेसिंग प्लांटवर गुंतवणूक करा, बरोबर ना? आता मी त्या दिवशी आम्ही तेच म्हणालो की आता शेतकऱ्यांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत, उन्हाचं टेम्परेचर आता 42-43 गेले, आता आपण जर गेलो ना, धना टाकला तर खालून उबतो. ते का होतं तर ते खाली कॉन्क्रीट तापते. आमचं म्हणणं हे मोठं तिथं एक शेड होणं, सेल हॉल होणं गरजेचं आहे नारायणगावच्या बाजार समितीमध्ये. आता तुम्ही जर पुणा नाशिक हायवेने आलात ना, तर ती धारावीची झोपडपट्टी आहे ना, तशी मागच्या बाजून आमचं मार्केट दिसतंय. कुणी फाटका पत्रा लावलाय, तुटका पत्रा लावलाय, जाळी लावली, साड्या लावल्यात. ते कसं दिसतंय हे पण पाहिलं पाहिजे. ह्या मूलभूत सुविधा, पिण्याचं पाणी मला वाटतं आता काल परवा मला कोणतरी वाणी साहेबच म्हणाले की मी ते पिऊन आलोय. आताशी सुरू झाले, तब्बल 2 वर्ष झाली त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. तिथे पुढं शेड वाढवायचं होतं, याला सगळ्याला तब्बल 2 वर्ष गेली. अजूनही आमच्या बऱ्याच काही विकासाचे प्रकल्प आहेत ते अजून संपलेले नाहीत. जुन्नर बाजार समितीचा विषय आहे, तिथं काही नवीन कामं करायची आहेत, ओतूरमध्ये करायची आहेत, पण ते होत नाही. आमचं म्हणणं, तुम्ही म्हणता गुंतवणूक, म्हणून गुंतवणूक करण्याला ही एकतर रिअल इस्टेटची एजन्सी नाही, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की शेतकऱ्यांना सेवा सुविधा देऊन जर तुमच्याकडे पैसे उरले तर मग हरकत नाही, असं आमचं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळं जिथे गरज असेल, ओतूरला गरज आहे, जुन्नरला गरज आहे, जसं प्रियंकाताईंनी मुद्दा मांडला होता की ज्या उपबाजारांमध्ये खरंच गरज आहे, कारण अनेक ठिकाणी आपल्याला मंगल कार्यालय भाड्याने घेऊन शेतमाल ठेवण्याची व्यवस्था करावी ओतूरची, हो. त्याच्यामुळे आता डुंबरवाडीला पण आम्हाला 6 एकर तिथे गायरान मिळते. परत आम्ही खानापूरमध्ये पण मागणी आपण करतोय की आम्हाला तिथेही बरीच जागा आहे, तर आम्हाला ती पण मार्केट कमिटीच्या विपणनच्या अनुषंगाने उपलब्ध व्हावी. म्हणजे माझं एवढंच प्रामाणिक मत आहे की जागा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आवश्यक असते आणि आहे, परंतु ती जागा मग ज्या उपबाजारांमध्ये जास्त प्रभावाने आवश्यकता आहे किंवा जिथे जास्त शेतकऱ्यांची गैरसोय होते हिताच्या दृष्टीने, तिथे ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी करण्यात याव्यात. जर गायरान असेल तर त्याला प्राधान्य देण्यात यावं, असे हे बेसिक मुद्दे आहेत. आणि जर जागा खरेदी करतच असेल तर ती योग्य भावात, तिची व्यवहार जो काय तो पारदर्शक असं की तो सर्वसामान्य अज्ञानी माणसाला देखील तो ऐकताना तो पटला पाहिजे. इथपर्यंत एक साधा मत. ताईंचा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काय सांगाल का, ही जागा जी आहे महागड्या रकमेमध्ये खरेदी करण्याचा घाट आहे, काय कारण असेल त्यामागे संजय काळे यांचं? सगळ्या जगाला माहिती आहे की मार्केट कमिटी, आणि या मार्केट कमिटीमध्ये गेली आपण तर मी तर 22 वर्ष पाहते का हाच सगळा प्रकार चाललेला असतो. त्यामुळे त्याच्यावर प्रत्येक लहान मुलाला विचारलं तर तोच देखील उत्तर देईल, त्याच्यावर मी काय उत्तर द्यायचं, सगळ्यांना माहिती आहे. दुसरा एक विषय माझ्या काळी तुम्ही त्यांना म्हणजे सहकार्य मदतही केली होती. हे बघा, चांगल्या- मदत चांगल्या कामासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही ज्या वेळेला गरज वाटली तिथे शौचालय नव्हती, तिथे स्वतः वाणीसाहेब आले, पाऊस येत होता, शेतकऱ्यांचे हाल, त्यांना बसायला जागा नव्हती, तिथे भोजनालय चांगलं व्हावं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी का भांडू नये का, आणि जर ते करणार असेल त्यांना मदत का करू नये. ज्या वेळेला या ठिकाणी केंद्राचे मंत्री आले, कृषी मंत्री, तेव्हा सुद्धा मी म्हटलं होतं की यांना निवेदन द्यावं. मी वाट नाही पाहिली की बाबा हे लोक येतील की नाही येतील, कदाचित त्यांना काही बंधन असेल, पण मी माझ्या पद्धतीने पत्र दिलं. प्रल्हाद सिंग पटेल जेव्हा आले त्यांना मी दिलं पत्र, कारण आपण केंद्राकडे सुद्धा एवढ्या योजना आहेत, केंद्राकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचा विषय आहे. आता तर असणारे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणजे मंत्री एवढे सगळीकडे पॉप्युलर आहेत की आपण जर त्यांच्याकडे काही मागण्या केल्या तर निश्चितपणाने ज्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या त्याला बऱ्यापैकी आपण वाव देऊ शकतो, पुढे आणू शकतो आणि मिळवू शकतो. संजय काळे यांच्या सोबत जास्तीत जास्त संचालक त्यांच्या सोबत आहे, तुमच्या सोबत फक्त 2-3 संचालक दिसत आहेत. ऐका ना, तर संदीप भाऊ तुम्ही प्रश्न अगदी व्यवस्थित विचारता. मुद्दा फक्त प्रश्न आता आहे की जागेच्या विषयावरून चाललेला आहे. मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांची आहे, कुणाच्या मालकीची नाही. स्वर्गीय सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांनी संस्था उभी केली. शिवाजी काळे यांनी काम नाही केलं का सभापती म्हणून संस्थेवर? त्यावेळेस होतं कुठं काय असं? त्यांनी संस्था वाढवली नाही का? किती जागा वाढवली खरेदी ना, केली ना. आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आणि विरोध सुद्धा नाही. जागा घ्यायची असेल ती चांगल्या रेटमध्ये
व्यवस्थित रेटमध्ये मार्केट कमिटीला जागा घ्यायची. आज तिथं रेट काय चालू आहे आणि गरज पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. आज तुम्ही 30-30 कोटी रुपये जर संस्थेत तिथं राहतो तर 15 वर्ष 16 वर्ष झाले इथं जागा पडून, तिचं डेव्हलपमेंट का करत नाही, तिचं काय करत नाही पहिलं. मग जागा घ्यायचा तिथं जाताच का, ज्या मार्केटला गरज आहे तिथं का करत नाही, घेत नाही. आमचं म्हणणं आहे जागा घ्यायला अजिबात विरोध नाही, परंतु काटल्या भावात कसं आहे, पण काय आहे शेतकऱ्यांच्या हितच आहे का. मग शेतकऱ्यांच्या याच्यातून मिळालेले पैसे शेतकऱ्यांनी जे मला निवडून दिले मार्केट कमिटीचं संरक्षण करण्यासाठी आणि आमचा काय चांगल्या गोष्टी त्या करण्यासाठी, याचा गांभीर्याने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आम्ही विरोध अजिबात करणार नाही. ती जागा तुम्ही मान्य करावं, तुम्ही सांगावं पत्रकारांनी ही जागा त्या रेटची आहे, आमचं त्याला प्राधान्य राहील. तुम्ही जाऊन सांगा ही जागा खरंच त्या रेटची आहे आणि योग्य दर आहे ना आणि घेतली पाहिजे, हे तुम्हाला मान्य असेल तर आमचं काय म्हणणं नाही. शेवटी तुम्ही जनतेला अन्यायाला वाचा फोडणारे तुम्ही आहे, तुम्ही चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार म्हणजे. आणि मग हे सगळं पटलं पाहिजे ना. आज कशामुळे वादंग उठलं, शिवाजी काळात अजिबात सहकार म्हणून शिवून संस्था उभ्या केल्या, त्यांच्या काळात होतं का असं काही. आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला घ्यायची होती जागा तर मासिक मिटं झाली ना आता 2 महिन्यापूर्वी 3 महिने, तिच्यात विषय मांडायला पाहिजे होता की अशाची जागा आपण खरेदी करतोय सगळ्या शेतकऱ्यांचं, त्यातून काय अडचण झाली असते, काहीच अडचण झाली. हे वार्षिक सभेमध्ये विषय यायला पाहिजे होता, घेतला पाहिजे होता ना. आम्ही विरोध म्हणून अजिबात नाही, त्या संजय काळे आमचे सभापती विरोधक आहेत म्हणून आम्ही करतोय ते अजिबात नाही. कुणा बरं का नाना म्हणले त्याला कुणा व्यक्तीला आमचा विरोध नाही, या निर्णयाला विरोध आहे. मला एका जुन्या सहकारातल्या कार्यकर्त्यांनी एक किस्सा सांगितला. दादासाहेब होते आणि अजितदादा काहीतरी येणार होते, बाजार समितीचा मोठा कार्यक्रम होता, काहीतरी एस्टिमेट काढलं होतं खर्चाचं. आणि ते भाऊसाहेब सोसायटीचे भाऊसाहेब आणि एक अधिकारी होते, तर त्यांनी ते वाचलं आणि हारासाठी काहीतरी 2000 रुपयाचा खर्च बिर्च लिहिलेला होता. दादांना ऐकायला कमी येत होतं मला वाटतं. ते म्हणले काय रे काय लिहिले ते 2000 रुपये काय, अजितदाला हाराला 2000चा अजितदादाला हार घातला, म्हणजे अजितदा काय मोठं मला मोठं म्हणत, ते कमी कर पैसे 500 रुपये कर तिथं. म्हणजे दादासाहेबांनी काटून कुटून बाजार समितीचा प्रपंच केला म्हणून बाजार समिती इथपर्यंत आली. कोणा एकट्याचं यश नाही. आदरणीय दादासाहेबांनी ज्या पद्धतीनं कारभार केला त्या पद्धतीनं तो कारभार होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय. दुसरी गोष्ट नाना जे म्हणतायत, आता मी काही पुरावे काढलेत, जी जागा आता त्यांनी चालवले ना, हे आता कायद्यामध्ये तरतूद आहे की रेडी रेकनरच्या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की रेडी रेकनरच्या 4 पट तुम्हाला बाजार समितीला हे खर्च करता येईल. समजा आता मला वाटतं काल कुणीतरी म्हणाल, मी ते ऐकलं, जर उद्या तिथं रेडी रेकनर हायवे गेला, आता तो स्टेट हायवे, रेडी रेकनर जर 5 लाखाचा असता तर तुम्ही 20 लाखांनी खरेदी करायची का, हेही पाहिलं पाहिजे. तिथं प्रियंकाताई म्हणाल्यात अशा बाजूचे बाजारभाव मी तिथला दस्त काढलाय. हा सर्वे नंबर 48 आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे हा रस्ता इकडून आणि पलीकडच्या बाजूने 57 सर्वे नंबर आहे, त्याच्यामध्ये 2 लाख रुपये गुंठ्याचा व्यवहार आहे. माझ्याकडे तो कागद पण आहे, तो फेरफार पण आहे. आणि ऐकून घ्या तुम्ही, तो फक्त 17 गुंठ्याचा कागद आहे. मला सांगा 10 एकर जमीन खरेदी करताना रेटवर जातो का 17 गुंठे करताना रेटवर जातो, हे पण तारतम्य बाळगलं पाहिजे. आता जनता खूप हुशार झाली, लोकांनाही कळतंय. प्रियंकाताई म्हणाल्या ना तसं, आता मी त्या रस्त्याला राहतो ना, आम्ही रोज येतो, नाना नारंगावात राहतात, नानांना रेट माहिती आहे, तुम्हालाही रेट माहिती आहे. हा एक भाग झाला. आता या सगळ्या कन्क्लुजनवरती माझं स्वतःचं मत असेल तर रेट जागा हे सगळं कुठं आहे काय, याच्यापेक्षा त्या 13 एकराचं काय, ती 13 एकर असताना नवीन जागा घेऊच नाही या मताचा व्यक्तिगत मी. त्या 13 एकरची काही विल्हेवाट लावली, तिथं काही तुम्ही विकास कामं केली, तिथं कोल्ड स्टोरेज केलं, शेल हॉल बांधला आणि मग आमच्याकडे जागा शिल्लक नाही. आता मी पुन्हा प्रश्न तोच मांडतोय नाना ताई, की आता आपल्या बाजार समितीचे व्यवहार जर तुम्ही पाहिले मागच्या 4-5 वर्षापासून प्रचंड खाली आलोय आपण. टोमॅटोच्या क्रेटची आवक नाना या काळामध्ये गाड्या लावायला जागा नसायची. आजची परिस्थिती अशी आहे 5-10 हजार 10,000च्या पुढे क्रेट येत नाहीत. बाजार समितीमध्ये माल यायचा कमी झालाय. याचा अर्थ काय की शेतकऱ्यांकडेच उत्पादन कमी झाले. मग ते का झालं, हे बाजार समितीचं काम नाही का आपल्याकडे टोमॅटोचं उत्पन्न कमी झाले, टोमॅटोची लागवड कमी झाली, उत्पादन कमी येते. मग याच्यासाठी बाजार समितीने प्रयत्न नको करायला. नवीन काही बियाण्यांचे वाण आणता येतील का, नवीन काही टेक्निक आपल्याला आणता येईल का, जेणेकरून शेतकऱ्याचं देखील कल्याण होईल. याच्याकडे बाजार समितीचं कुठंच काही लक्ष नाही. मी स्वतः पत्र दिलेलं आहे आमच्या सह्यांनी की बाजार समितीनं आता आपल्याकडं टोमॅटो लागवड, फ्लावर लागवड होते, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केलं पाहिजे. याकरता काही आपले सेमिनार्स घ्या,
कृषी विज्ञान केंद्र आपल्याला शेजारी आहे, त्यांचा सपोर्ट आहे. पण एक देखील आपल्याला इतिहासामध्ये कुठं दिसतंय का बाजार समितीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देण्यासाठी, त्यांचं ज्ञान अपग्रेड करण्यासाठी काहीही केलेलं नाही. ही जबाबदारी मला वाटतं बाजार समितीची, आणि ती जबाबदारी बाजार समिती झटकते. तुम्ही आता एक विधान केलं मोठं की त्या जागेच्या समोरच 2 लाख रुपये प्रति गुंठाप्रमाणे व्यवहार झालेला आहे. 100%. आता त्या जागेचा काय गुंठा व्यवहार सुरू आहे? कोणता? बाजार समितीची जी 7,11,000 कागदावरच आले ना. 7,11,000 रुपये गुंठ्यानी प्रोसिडिंगला झाले आमच्या. 7,11,000 रुपये गुंठ्यानी. म्हणजे ते राहिलेले 5 लाख रुपये कुणाचे? अहो तुमच्या लक्षात नाही आलं ते कोणाची हा नाही विषय, या जागेचा नाही, समोरच्या जागेचा व्यवहार झालेला आहे. 1-1.5 वर्षापूर्वीचा व्यवहार आहे तो. या जागेच्या अपोजिट साईडला रस्त्याच्या बाजूला असलेली 57 सर्वे नंबरच्या गटातली ती जागा आहे असं मी म्हणालो. ते 5 लाख कुठे हे नाही, ते त्यांना विचारा की ते 5 लाख कुठे. गुंतवणूक तुम्ही मगाशी म्हणालात ना, ती अशा पद्धतीने गुंतवणूक झाली पाहिजे जेणेकरून त्याच्यातून शेतकऱ्यांना काहीतरी आता थांबा, तुम्ही आलात मुद्द्यावरती. एक चांगला मुद्दा आहे, म्हणजे हा काही आमच्या सहकार्यांनी सांगितलेलं, रामभाऊ शेट्टी सांगितलं. जुन्नर बाजार समितीची आता जागा आहे जिथं PDCC बँक आहे. ती जागा मला वाटतंय 1.5-2 एकर जागा असेल. मला सांगा, तुम्ही बऱ्यापैकी जुन्नर करार, तिथून नुसती लँड कॉस्ट काढली, जागेची किंमत किती असेल, काय गुंठा आहे तिथं? माझा हिशोब असा आहे, तिथं आता 15-20 लाखाच्या कमी जागा नाही. 50 लाख रुपये कमीत कमी. बरं ठीक आहे, 1 लाखाच्या पुढे नाही. काय गुंठ्याचं म्हणतोय? गुंठ्याच सांगते, जे आतल्या बाजूला आहे ते. आतलं नाही, बाजार समितीची जागा आहे ती. तुम्ही कितीला घेतले ते सांगा. ते नाही, तो नाही विषय. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जे म्हणताय ना व्हॅल्यू ॲडिशन, तुम्ही जे जागेचं म्हणताय, तर ती जागा, त्या जागेची किंमत, माझं मत आहे ती 50 गुंठे जर जागा असेल तर आजच्या घडीला ती आपली 10 कोटीच्या पुढची जागा असेल, म्हणजे 20 लाख रुपये गुंठे. तर नेमकं तुमचा मुद्दा काय? जागा घेऊच नाही हा मुद्दा आहे आमचा. नाही, अजिबात नाही. माझा मुद्दा हा नाही. जागा घ्यावी, पण जिथे गरज आहे, तो वाजवीरित्या नाही, आणि ती नियमात राहून जनतेला, तोच आहे. शेतकऱ्यांना पटेल की काहीतरी आपल्या हिताचं केलं आणि आपल्याकडे ते सेव आहे, म्हणजे सगळ्या सुविधा करून पैसे आहे, ऐका ना, तर त्याचा वापर करा. वाणी साहेब, आमच्या प्रियंकाताई, दादा एक मिनिट, प्रियंकाताई मगाशीच बोलल्या, आम्ही सगळे संचालक भेटी देत असतो. प्रियंकाताई गेले होत्या, मी गेलो होतो, दादा आम्ही एकदा ओतूरची व्हिजिट केली. ओतूरमध्ये कांद्याची आवक झाली ना, त्या व्यापाऱ्यांना माल टाकायला जागा नसते. ते टपऱ्या, म्हणजे ते पत्रे ताडपत्र्या करून मालाचे नुकसान होते. स्टँड समोर ते एक मंगल कार्यालय, तिकडं 2-3 व्यापाऱ्यांनी जागा भाड्याने घेतली आणि तिकडं माल टाकावा लागतो. म्हणजे त्या व्यापाऱ्याचं पण नुकसान होतं, शेतकऱ्यांचं पण नुकसान होतं. या सगळ्यामध्ये जिथं गरज आहे, आता ते नेहमी सांगितलं जाते की अजितदादा माझ्या जवळचे आहेत वगैरे वगैरे. डुंबरवाडीला फूड पार्क करायचं चाललेलं आहे. पटकन ती जागा जर घेतली तर ओतूरचा प्रश्न मार्गी लागेल. म्हणजे जिथं गरज आहे, आळेफाट्याची तशीच अवस्था आहे. आळेफाट्याला देखील कधी कधी माल टाकायला जागा नसते, मग व्यापाऱ्यांनी बाहेर कुठंतरी स्वतः जागा भाड्याने घेऊन तिकडे हे केलेलं आहे. असं आमचं म्हणणं हे ना, जिथं गरज आहे तिथं घेतलीच पाहिजे ना साहेब. आम्ही त्याच्या जागा घेणं वगैरे हा विरोध असायचं काय कारण नाही. जिथं आवश्यकता आहे तिथे गरज आहे, ठीक आहे. आणि गरज असून सुद्धा जर शासन जो निर्णय झाला 1 रुपयामध्ये जमीन उपलब्ध नसेल, तिथे जर समजा गरज आहे, ओतूरला डुंबरवाडीला गायरन उपलब्ध आहे, तरी आपण जागा घ्यायची का? तर नाही. तिथे जर 1 रुपयात जागा मिळते शासनाची, तर ती पहिली घेतली पाहिजे. आणि ती आपले सगळे प्रयत्न अपुरे पडले, आपण अपयशी ठरलो, तर मग आपण विकत घ्यायची. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.